याला कसं गोड लागले कोणते? कसे गोड लागले सरपंचाला तुला दाद कसं वाट लागलं हा? काय? तुला कसं वाट लागलं झालं बाबा एकदा पोरायचं ऍडमिशन मग मोकळा वहिनी अरे बापरे काय म्हणता विशाल भाऊ हो गोटराम ऍडमिशन केलं का नाही नाही ना पैसेच नाही सध्या तुमचे झाले काय मी दोन्हीच्या पोरायचे ऍडमिशन केलं दोन्ही पोराचे हा रामूचे शामूचे दोघांचे केले मला करायचे आहे पण मग ते कांद्याचे पैसे म्हणले येतील थोडेफार पण त्याला भाव नाही ना कांद्याचं गेलं मार्केट आता काही खरं नाही हा ना फीचं काय का कसं आहे फी वाढली थोडीशी वाढली आता किती पहिले 48 होती ना हा आता मला वाटतं तिने 51,000 केली वाटतं हा वार्षिक हा 3,000 रुपयाने वाढ झाली बापरे नुसती वाढ राहिली बाई पैसे कायलाच भाव नाही पहा ना त्यांच्या माला हाय भाव पेट्रोलला भाव आहे गॅसला भाव आहे हा आमच्या कांद्याला भाव नाही काय नाही ते वावरात पडेल काही तसेच हे बा वावरात कोबी तशीच हे बा. फुलवार तशीच तेव्हा वहिनी तुम्हाला सांगतो हे जे कांदडे आहे ना हा बरं का हे कांदडे मी लहान होतो ना लहान हा बरं का तवा तवा जो भाव होता ना याला आज तोच आहे. 7-8-10 रुपये तोच आहे आज बी अहो काल एक जण 3 रुपयाने मागून गेलं आता सांगा तुम्ही तेच ना मग 3 रुपयाने भरायला तरी परवडते की वावरातून काढायला त्याच्यापेक्षा खत झाले पुरतं त्याला म्हणा इथून वावरातून काढून दे ना म्हणा इथे हा त्याला 3 रुपये देतो अहो मरणाचा पाऊस उराला गारा पड राहिला किती नुकसान आहे तुम्ही सांगा बरं हा ना, तेच ना मला वाटतं आता कसं आहे माहितीये का तुम्हाला सांगतो बा हा आता मला एकाला विचारलो तो काय म्हणे मला हाय ना तुमचा कच्चा माल आहे म्हणे हम्म. याला काही करता येत नाही कच्चा माल आहे आता काय ना कच्चा कच्चा माल आहे ना खराब होतो ना हा विषय हा ही जास्त दिवस ठेवू शकत नाही ना आपण हा. आता हा ट्रॅक्टर आहे हम्म. इथं ठेवला तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही लोखंड आहे ना हा बरोबर हा, पक्का बरोबर आहे. आहे का? हा. पक्का माल याला म्हणतात पक्का माल हा एक कच्चा माल हा खरं सडका माल म्हणायचं सडका माल हम्म. असं आहे आणि आपल्या शेतकऱ्याचं कसं आहे माहितीये का सगळं सडका माल आहे त्याच्यामुळे मी आहे ना माझ्या पोराला शिकून आणि मोठा अधिकारी बनवायचंय हम्म. हा म्हणजे माझा पोरगा मोकर पैसे खात जाईल खाजल अरे मग? भाव वाढायचं कर काहीतरी शेतकऱ्यासाठी ते करू का मग म्हणे का मोकर पैसा खाईना ना आम्ही असंच मारायचं का बरं भाव वाढायसाठी मग त्याला मी ना मग भाव वाढायचं तो एखादा अधिकारी बनवू हा शेतकऱ्याचं मस्त काहीतरी केंद्र मंत्री असं काहीतरी बनव त्याला मंत्री बनू मग तेव्हा आपल्या सारख्याला भाव भेटल बरं बरं चालत पोराचं ऍडमिशन घ्या करून हा ना आता पाहते पैसे त्याला पीए तरी बनवतो मी तो बाबूराव दिसला होता का रे कुठं बाबूराव का हा बाबूराव बाबूराव मला वाटतं त्या ठकीच्या घरी होता हा अरे त्याला महिना झाला मी पैसे दिले तेव्हा तो दवाखान्यात होता ना अरे बापरे वहिनी तुम्हाला काही डोकं बिकं काही आहे का नाही काय रे हं? दुनियाभरचा एकदम बेकार माणूस आहे ना तो त्याच्या एवढा जड एखादा परोड सुद्धा नाही मी दोनदा घरी जाऊन आले मला सापडा नसतो आता पोराचं ऍडमिशन करायचं त्याची एक सवय आहे हम्म. पैसे घ्यायचे नाका बोलायचं नाही नाही असं कसं काय करेन तो अहो तुम्हाला काय सांगावा हा शब्द आहे आपला मग असं तर नाही करणार पण मग काय सांगावा तू म्हणतो तो काय बात जाऊन पाहते मी घरी तुम्हाला कळल तो फक्त देतो देतो म्हणतो हा त्याचा उद्या उद्या म्हणतो उद्या दिवसच उजाडत नाही. अरे पण मग तवा तू ऍडमिट होता ना तवा द्यायले मग आता असेल ना घरी चांगला हो त्याची खोड मला चांगली माहिती चल येऊ का हा ये बाई गं, मला तर टेन्शन आलं आता हा म्हणतो पैसे देत नाही नुसतं हा हा म्हणतो मी तर दोनदा घरी जाऊन आले बाबा मला घरी नाही सापडला आज परत जाऊन पाहते बरं त्याच्या घरी भाई विशाल भाऊच्या पोरांचं ॲडमिशन झालं माझ्या पोराचं ॲडमिशन करायचं आहे जातेच बाबाच्या घरी पडू दे याला माल नट आला याला काही काय करा बाई या माणसाला जे ना ते येतं आणि भांडून जातंय घरी आता त्या बाईचे पैसे घेतले आता ती किती ना बोलून गेली मला अजून पत्त्या नाही या माणसाचा ऊन ऊन झालंय उन्हा तानाच येते आई बाई आली आणि डोक्याला ताण घेऊन गेली माणूस हा सावकारासारखं छत्री बाबा. घेऊन. लय ऊन झालंय हा, ऊन झालं गावातून येते ना ग अंगाचा नुसार कापारा झाला काय चनी कापरा होतोय तुमच्या अंगाचा त्या टके छत्री घेतली म्हणलं लय ऊन आहे टके का गेलो ऊन लागत ते गच खरंय हा पण लोक येऊन भांडत आहे त्याचं काय का बरं हा गडी माणसं तर येऊन भांडून गेलेच गेले पण आता ती बाई आली होती किती बडबड करून गेली कोणती बाई आलती बाई, ओरडू नका मला ओरडणं आवडत नाही तुमचं रिकाम तोंडातच घालेली छत्री दांडी छत्रीसाठी नाही किती ती बडबड करून गेली इथं दारात येऊन आखे लोक शेजार पाजार पाहून येणं नाही सांगायचं जनावरात सांगितलंय का तिला काय सांगितलं कोण आलती मला नाव सांग तिचं
नाव सांगतो आता असे किती दिवसभरातून बायका येतं का नाव टिपून म्हणजे ठेवायचं बाय काय त्या मग म्हणजे बाय काय ठेवायला काय त्या ह्या वेळेला असं ना तर नीट बोलायला जायची पैसे करा पैसे मागायला येतात त्या बाया यायच्या अवदासा द्यायची का अवदसा या आशानीच आपलं पटत नाही बरं का म्हणजे तुम्ही उरका त्या भांडण तुला बोलायला लागली बरं तुला एकच सांगतो काच बोलायला लागली ती बाई हा. गडबड करून गेली सगळे लोक तोंडाकडे पाव राहिले बघा हा बघू दे बाई दरी छत्रपती ठेव मध्ये ठेव नाही तर राहतात पाणी बिणी तिकडे आता प्यायला पाणी बिनीचं नाही बाई माझा गळा कोरडा पडला तर बाईला बोलू बोलू कोरडा पाडला तो तुम्हाला तर बिना पावसाची छत्री लागती उन्हाची छत्री लागती पण इथं आम्हाला अरे बघा ताबी आजारी बारायचं तुला कळत नाही का तुमचा आजार पण तुला तर कधी जाताना म्हणली नाही छत्री घेऊन जा येताना भेटता की छत्री घेतली तुम्ही काय नाही आजारी पडले पण हा काय नाही आजारी पडले हा आता का नाही आजारी पडली बोलणं मी खाते हा मग तुम्ही लोकांनी आजारपणा तुम्हाला मदत केली पैसे दिले मग लोकांचे द्यायला नको ए तू ये ना सारखी वटवट लावू नको रे. परत बा आजार जर वाढला ना हा. हा परत तुला सांगतो परत 2-4 लाख घालायला लागेल तुला मी कुठून हा. हा लोकांच्या आधी द्या पैसे त्या बाईने दिले होते ना तुम्हाला वेळेवर हे बघ सगळ्याचे मिटवले फक्त ते एकीचेच राहिले फक्त तिला यायला पाहिजे आणि तिचे बॅग का ठेवले तुला कळत काही हा हा काय नाही ठेवले तू शांत बस, तुझ्या डोक्यात बसणार नाही हे माझ्या डोक्यात आहे फक्त म्हणजे त्याच्या एकट्या बाईचे पैसे तुम्हाला तिचेच ठेवणार आहे मी हा आणि तिचे द्यायचेच नाही मला पाया येऊन येऊन इथं बोलून गेल्यात आता ही आली ना ही जास्तच बोलून गेली तिचे पैसे तुम्ही देऊन टाकता हे सगळं मिटवता का काय करता तो परत आला का ते मिटवायचं हो मिटवायचं आलं परत कारण की मला 4 चौघामध्ये बोल तुला विचारून घेतले का मी पैसे ज्यांचे घेतले त्यांचे मिटवले ना या बघा तुमचं हे सगळं मिटवा आता एका जरीचे राहिले ना आता मिटवा तुम्ही हे सगळं नाही तर मी चालले घर सोडून हा हा घर सोडून चालली हो ते मिटवा सगळं नंतर येईल मी तो डोक्यात काही पाणी नाही होय पाणी व्हायले माझ्या डोक्यात आणि माझ्या डोक्यात फरक परत पाणी काढायला न्यावं लागेल जा तुम्ही तुमचं पा आधी ए येडापाना करू नको तुला एकच सांगतो बरं हा घर सोडू नको जरा आणि मला राहायचं नाही तर यायला आता काय करावं आता याला बोलणं ऐकू मी कवर लोकांची बोलणं ऐकू लोक येऊन येऊन का बोलले रे का बोका पडा का लोकं मला हा मला नाही आवडत लोक सामने तुम्ही तुमचं हे सगळं मिटवा मग मी पाहिजे माझं हा काय हा रा बाबा मी मग तू चाललीस का हो मी चालली पाय बर का पा दिसत मला ते तुमचं हा? तुमच्या वागणूनच कळत मला काय हा तुमच्या तुम्हाला मी काय म्हणतोय तुम्ही काहीच म्हणू नका तू चालली का हो मी बायको करी बा डबल मग करा. हा बर जाते ना तू जायचं आता तुला जाय की तुझं आता खेळायला काय दुसऱ्याच्या ज्ञान देण्यावरून कुशाल बायको निघून गेली हा पण दिले असते ना पाहिलं असतं ना मिटवलं असतं ना माही मी पण लय बायको डोक्यात आउट गाडती हा स्वयंपाक पाणी करून तुला नाही काय माहिती भूक लागली कोण आहे कोळा काय राहिले म्हणजे काल आली म्हणजे आय 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 ये बापरे काय ऊन झालं भाऊ हा मी काल आले काय काय आहे का नाही हा कुशाल टेकदारानं बसले तुम्ही पाय आलोत माझ्या पुढं म्हणजे मा घरी बसले मी काय कोणाच्या घरात घुसलो का कोणाच्या घरात बसलो नाही नाही माहिती देऊन चुकी झाली का मग काय पैसे देऊन चुकी झाली कोणा घेतले हा कोणा घेतले काय बिनलाजा माणूस बे हा म्हणजे अहो काहीतरी जाणीव करा माणसाची तो दिलेस का बा मला अहो 15,000 मी घरात आणून दिले म्हणलं जाऊ दे बा माणसं दुखत हा का मग मा का थोडे दिले तो मग कोणाकडे दिले तू मा बायकोश कावर येऊन भांडती का बरं म्हणजे भांडती का तू अहो माय पैसे द्या आम्ही कशाला तुमच्या दारात येईन कोण तू मी तू 15,000 दिले म्हणती अगं 150 दुसरे घरके झाले तो आले बावाले घराक मग तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना हा तुला लाज वाटली पाहिजे का काहीचे मा पैसे बायकोशी येऊन फेकून द्यावे भांडती एकदाचे. हा? हा तुम्हाला लाज वाटली पाहिजे गॅस टावर कसं गोड लागलं हा ना बरं कोमातून आला वापस उलटला नाही तिकडं नाही तोंड नाही पाहणार हा माहिती इच्छा सुद्धा नाही तुमच्या दारात यायची माहिती का अरे बाई अशी इच्छा आहे तू आई समोर गेली ना हा तर मला उलटी व्हायला पाहती हा का हा तुमचं थोबड पाहिलं का आता कसं आहे काय चपलावानी? मला पैसे लागतील मला माहित नाही तू हे बाव आहे बाई पोलीस केस कर हा पैसे भेटणार नाही जाय पा बरं लय माग पडून तुम्हाला काहीच करणार नाही तू जाय 15ची 30 घालायला लाईन मग मी काही करी जमीन ओपील पण तू केस कर बाबा जाय जमीन ओपन का हा तू बर जाय. त्याला काय लागत मग तुझ्यामुळे माय बायको गेली तुम्ही माया आधी लागू नका बाबा हा. हा पहिलेच सांगते लय पाहिलं मी आतापर्यंत हा
लई माझ्यासारख्या नसून पाहिल्या. बर बर हा मला पैसे घेतल्याशी मी राहणार नाही. देईल ना. नाही तर घराला कुलप लाईन तुमच्या. हा हा काय बाबरावच्या घराला आम्ही कोणाची ताकद नाही. मला काय अंडू पांडू समजता काय तुम्ही? अंडरपॅट अंडू पांडू समजता? आम्हाला नाही माहिती अंडू पांडू मी पण जाते ना पोलीस स्टेशनला जाते. जायगा हा, केस कर दाखवतेच मला. मग. या बाईचं रुबाबच ऐकू घेतोय. मारे कामाचे पैसे तसेच ठेवले. ऊसाला पाणी भरून घेतलं, रानं बांधून घेतले, जनावर चारा पाणी करायला लावायची. ते पगार का होती ती मावाला. आणि उसने पैसे घेतले तर मी काय येडा होतो का तो उसने पैसे घ्यायला. असे नाही तर असे वसूल करू म्हटलं दवाखान्याच्या नावाखाली. आणि बायको म्हणते लय बाय आहे त्यानं बांधून गेलं मासे. जाय तू जाय वाटलं तर मी गेली एखादी करून. मला काय फरक पडत नाही. एवढी इष्टेक असल्यावर कुणी देईल. नाही राहिला पैसे देऊन मला म्हणतो वावर की सरपंच आहे इथं. पहिले यांना तरी बोलून पाहते. काय चाललं? काय होतंय काय चाललं हे काय काय नाही या इकडे थोडं काम आहे तुमच्याकडे. बरं आलो आलो हे ऊन पडलं लय ऊन लागतं हो. म्हटलं गार पाण्याने हातपाय धुवा जरा असे बरं झालं तुम्ही सापडले बा. का काय विशेष चालेल मी पोलीस स्टेशनला. बरं अहो पोलीस स्टेशन तुमच्या समोर उभं आहे ना. बरेचसे लोक आहे ना उठसूट पोलीस स्टेशन काय आउटफूट निघत नाही त्याच्यातून. बरं झालं तुम्ही दिसले नाही तर मला राग एवढा होता ना. मी आता गाडी भरून आणली असते पोलिसाची. आता मला समजायला तेव्हा ना सांग ना काय राग आहे. तो बाब्या नाही का तो पैसे डुब्या बरं बरं बाबा त्याच्याकडे माय 15,000 आहे. हा हां मी पैसे मागायला गेले तर मला म्हणतो तुम्ही बरोबर करीन मी जमीन इकीन हा. तुला काय करायचं करून घे अरे बाबा असं म्हणून राहिला. डायरेक्ट बदलला बुवा. हा नाही द्यायचं म्हणतो. नाही नाही आणि मग त्या पाय माझी बायको निघून गेली. आता मला काय आबू द्याल मी गेलते एक दिवस घरी. बरं मला बाबा सांगा नव्हता. त्याला 15,000 रुपये दिले कशाला तुम्ही अहो, मला. दवाखान्यात दिलते काका. अच्छा अच्छा हा माग आजेरी होता त्याला हा. दिले. काय आहे? कामात गेला होता तेव्हा. मग आता शेवट काय म्हणतो तो. नाही म्हणतो नाही जाणार. त्याला नाव सांगितलं का माझं मी सरपंच का जाईल तक्रार करेल असं म्हटलं का. नाही ना मी म्हणलं मी पोलीस स्टेशनला चालले. हा का हा आणि मग काय म्हणे. तो म्हणजे जाय तुला काय करायचं करून घे म्हणे. त्याला माहिती हो पोलीस स्टेशन सुद्धा काही करीत नाही. आणि जर ठरवलं ना जर कंप्लेंट जर दिली ना तर 5-10 हजार रुपये ना पोलीस लोक चांगले लोळवतील त्याला टायरमध्ये घालतील. पण त्याच्या अगोदर पोलिसांचं काय म्हणणं आहे गावातले झगडे गावातच मिटले पाहिजे. हा का पोलीस पाटील सरपंच आम्ही कशासाठी आमचा अपमान होतो ना तिथं. तुम्ही जर तक्रार घेऊन गेले ना पोलीस स्टेशनला तर आमचा अपमान होतो तिथं. मग तुम्ही चाला ना माझ्या संग. मग मी तेच म्हणणार होतो एक शब्दभर त्याला सांगून पाहू नाही सांगितलं हा तर मग आपण पोलिसांचा मार्ग पकडू चालेल ना. हा चालेल चालेल. कुठं भेटेल तो आता. घरीच आहे तर पडेल. बरं चला चांगला बसेल खुर्चीवर त्याला काय गम नका. बाहेरच दिसतो बरं का. हा काल आला असेल. राम 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 सरपंच का आज लय उन्हाचे. असंच आहे बाबा गावचं सरपंच पद घेऊन आहे ना असं वाटतं कधी कधी नसलंय पद तर बरं झालं. द्या ना पण राजीनामा काय फरक पडतो. हा का काय मग त्याला लय सोपं आहे ना. नाही पण तो छंद आहे ना आपल्याला समाज काचा काचा हा? आतापर्यंत काय केलं तुम्ही. काय केलं म्हणजे. बरं काय केलं आतापर्यंत सांगा बरं. अरे बाबा या बाईवर अन्याय झाला एक प्रकारचा. तिचं म्हणणं आहे 15,000 रुपये हिनं दिले कोणला तुला. अन्याय झाला 15,000 ते 15 रुपये सुद्धा फेकून मारी ना. सरपंच पहिल्यांदा सुटली माझ्याकडे येऊन. सरपंच तिने तुम्हाला ते सांगितलं बरोबर. हा तुम्ही महापौराचे जन्म नोंदीचे पैसे घेतले ध्यानात आहे ना. हे ध्यानात ठेवायचं. म्हणजे तुझ्या पोराच्या जन्म नोंदीची. हा काय मला डोक्यात अजून ती खटकी. नाही, नाही, तुझ्या तुम्ही पोराला नेमक्या- नाव आले आता पाहिलं का. आणि तू म्हणतो त्यांच्या नोंदीचे पैसे मी घेतलेले आहे, म्हणजे ग्रामपंचायतने घेतले सर तरी सर पावती दिली सर तुला. पावती दिली पण ते नाव नोंदणीचे आलाच बा पैसे नाही घेते ना. अरे तू तेव्हा असल्यामुळे पैसे घेतले ना ते. अरे अहो, मी सरपंच काका. नव्हतो ना तेव्हा बघा. ते पैसे नसल्याचं असंच काही काढतो मागचं उकरून. हा हा तुझ्यासारख्या याला शोभत नाही बाबा असं. ती बाई आहे ना पोलीस स्टेशनला चालली होती. मी तिला दापलं म्हणून मी समजून सांगतो. जाऊ द्यायची सरपंच काय तुम्ही मागं ओळी द्या. जायलाच भेट बायाला मागं ओळी जाऊ नका तुम्ही. हा? तुम्ही दादे माणसाला वाटलं मागं ओळी द्या पण बाया माणसाला मागं नका ओळी जाऊ. अरे बाबा पोलीस हा. स्टेशनला गेले की आपल्या गावाची तक्रार माझा अपमान होतो त्या ठिकाणी. काय आपण आहे. अगोदर विचारला जातं सरपंचाला हे मिटावता येत नाही का. नाही नाही त्याला मग तुम्ही सांगायचं पोलीस स्टेशनला काय का आमच्या समोर यावरच होईल नाही यांची. नाही व्यवहार तर खरंच समोर झाले मग नाही तुम्ही ना. आलेच कस काय मग इकडं. हे बघ, तू काय बोलतो व्यवहार झाले नाही हा. आणि तू परत एकदा म्हणतो का जन्म नोंदीचे पैसे घेतलेले. तुम्ही गेले. मी म्हणजे मी कस काय गेले. अच्छा अहो, हे तुमचं राहू द्या बाजूला. मा पहिले पान तुम्ही पैसे. जन्मरोजीचे पैसे द्या हा. आणि लगेच त्या बाईचे मी पैसे देतो. काय बघ माणूस आहे. मी काय म्हणतो मॅडम जाऊ. त्याला आहे ना पोलीस स्टेशन मध्येच राखाने गेली. त्यामुळे मी आहे ना पोलीस स्टेशनला जर गेलो ना या बाईला घेऊन हा. तर गुन्हा नोंदवतील हा. आणि 1000-2000 चांगले चोळतील मग. आणि त्याला हाणून घ्या म्हणा पहिले. हा घरी मला बारीक करा. हा
हाणतील ना. हा? मला 2000 मी देते तिथं. आणि सरपंचाची तक्रार पटकन दखल घेतात पोलीस स्टेशन. हा बरोबर. चालू चोप द्या म्हणून. गोड बोलून आहे ना बाबा, गोड बोलून आहे ना माणसाला स्वर्ग प्राप्त बरं होतो. सरपंच तुम्हाला माहिती का आमच्या यावर काय होईल 15,000 रुपये हा. हजेरी पडल्यावर घेतले एवढं मला बरं. यायला सांगितलं. तिने सांगितलं हा. तुम्ही मला ऐकलं का काला घेतले काला नाही का बरं देत नाही अरे घेतले हे खरं आहे का कोणा खोटं आहे? बरं घेतले हा? बरं नाही घेतलं सर. घेतलं हा, बरं हा, अच्छा बोल. तुम्हाला आता खरं सांगू का अरे बाबा खरंच सांग, मला मीटिंग आहे पुढं बरं बघा हा. या बायका मी 6 महिने कामाला राहिलो यांच्याकडे यांच्या का हा कामाला. हा विचार बा तिला आणि काय काम करायचं तू? हा काय काम आमच्या करायचं? दोघांनी ठरवलं होतं ना काय? का बा तुला मी पैसे देईल हे देईल या आशाने मी राहिलो अच्छा अच्छा. बरोबर हम्म. आणि म्हटलं पटले तर पटले बा बर. बरं का हा, अहो 2 महिने झाले 4 महिने झाले 6 महिने झाले हा. राहिलं काय करावं शेवट विषय सोडून दिला मग पैसे दिले नाही त्या बाईला मग मला कामाचे आणि ते 15,000 घेर होते ते कोणते? तसेच आहे ना? कोणते 15,000. अहो, मग त्याने दुखण्याची निमतान घेतले ना माझ्याकडून. मला काय माहिती मागचं काढून राहिलं काही. अच्छा अच्छा, म्हणजे हा. 15,000 घेर होते आणि काम केलं त्या बाईचे तिकडे महिना 2 महिने 4 महिने. हा असं झालं ते. अरे मग काही बोलून चालून व्यवहार नाही, करायचा ना. नाही. हा, काय नाही. बोलले होते ते? नाही म्हणजे काही- 6 महिने काल नुसतं तिथे तोड पाहायला जात होतो का मी तोड पाहायला जात होतो का आता मला माहिती का काय हा? आहे तुमच्या मनामध्ये. हा का हा त्यांनी बाबूराव तुझी वाली स्वतः ये अशी जोराने सांगायची हम्म. हे बाबे उठ हम्म. हे कर हम्म. हे कर हम्म. आणि मी मागं पाहिलं काय मागं पाहतो नाही नाही, हा? बाबाला किती माणुक्षी आहे ना आता मला कळलं. म्हणजे अरे अतिथी देव भाऊ आलेला पाहुणा हा देवा समान असतो. आम्ही बिचारे तुझ्याकडे पैसे मागायला आलो तू आम्हाला ये म्हणा का घरात चाल म्हणा ना, कुशल खुर्चीवर बसला. सरपंच तुझ्या बाबा 4-5 तक्रारी ऐका तुम्हाला एक सांगतो तुमच्या ऐका गावातल्या सुद्धा तक्रारी. ऐका काय काय म्हणतो ही माझ्या बापदादाची मालमत्ता आहे इस्टेक आहे आम्ही कुठे ऐका म्हणतो, आमच्या ही बापाची- खुर्ची मावाली आहे हा. ही काही ग्रामपंचायतीची खुर्ची नाही मग आले सरपंचाला लगेच बाजूला वान सरपंचाला खुर्ची बसायला द्या ये चुकीचं बोलत तुम्ही तुझे ना ये बाबराव ग्रामपंचायतीतला तुम्हाला माहिती आहे ना बाबरावचं डोकं किती चालत आहे हा चालत हा ते ऑफिस मध्ये बोलायचं माणूस किती आहे बाबा. अरे आम्ही सुद्धा काय? गावातले कोणी लोक आले ऑफिस मध्ये ते या बसा. नाही तुमचं कर्तव्य आहे, तुम्हाला निवडून द्यायला लोकांना हा, हा. मग तुम्ही खुर्ची द्या म्हणजे उपकार आपली करता काही का संस्कृती नाही का? काची का आलेलं सरपंच आहे मग तुम्ही सोन्यासारखी बाई सगळंच का आले सोन्यासारखी ताई हा? आली तर या ते बसामध्ये. इटलं सगळं यायचं ना हा का? हा ते तुला द्यायचे काय आहे का तुमचं दोघायचं पैसे बाय, द्यायचे काय? एवढंच सांगा. काय म्हणले हा? काय म्हणले बाबराव. काय आहे का तुमचं दोघायचं हा ए नीट बोल बरं त्या का? बाबा बापासारखा काही लाज वाटत कोण नाही हा? का? हा? हा? नीट बोल थोडासा. पैसे द्यायचे की नाही एवढंच सांगा. कोणाला नाही द्यायची माय पैसे द्यायची 6 महिन्याची पैसे देणार आहे का नाही हा हा? पैसे. पैसे नाही देणार माय 6 महिन्याचा हिशोब दे तसं ऐकणार नाही तू. हा हा बाबा गोड बोलून आहे ना पैसे देऊन टाक गोडी. काय रे पैसे द्यायचे रोज का यायची घरून मग? माय बायको नाही, हिच्यामुळे नाही, निघून पैसे गेली. देणार आहे का नाही मला एकच सांगा. शांत बी नाही, नाही, घरात चला घरात चला घरात काय आला काय घरात चहा बी पैसे करतो. मी तर उजागर दिले ना. चहा पाहिजे तुम्हाला नाही, पैसे देणार आहे आता चहा का नाही पाहिजे. एकच हा, आगाच्या डोक्यात तुला एक कस सांगतो. काय अंगाल जटणं पैसे घ्यायला कसे गोड लागले कोणते? कसे गोड लागले सरपंचाला दाद तुला दिली कसं ना. वाट लागलं हा? काय तुला तुला कसं वाट लागलं काय गोड लागले तुला एवढं काम केलं 6 महिने पैसे देणार आहे का नाही कोणला एकच सांग देणार आहे नाही का? देणार. टाक पोलीस कंप्लेंट होईल बरं का बाईची. तू सरपंच तुम्ही मध्ये जरा ठेवा ही बाई हा. डायरेक्ट बोकडाने कुदरायली अंगावर आणि मग माघारी येऊ पैसे देऊन हा. टाक. पैसे द्या काचे पैसे द्यायची नाही तर मग पोलीस कंप्लेंट करील आणि टोले बी काय. पोलीस कंप्लेंट करा नाही तर काही करा माव हा हा जाऊ माझ्या बायको घरी येईल तुम्ही चला हा. काका माझ्या नवऱ्याला घेऊन येते मी कसा पैसे देत हा तो नवरा पाहिला हा. का? होय काय हा जा कंजुल्या तसा नाही तो आता पोलीस स्टेशनला जाईल. सरपंच साडे तिकडे म्हणजे माझ घरी येऊन मारी गायची पकडी ती हा वा रे वा बरं झालं कोणी पाहिलं नाही हा जर पाहिलं असं तर किती बाबराची इज्जत गेली असती आणि त्या सरपंच सुद्धा काही वाटलं पाहिजे ना कुशाला बायाला घेऊन येतो इकडं माघारी हा एखादं म्हणता बोलतो बाबरावचं स्वभाव लई काढक आहे हां आपण नाही जाणार त्याचं माझं जमत नाही हां नाही आता आहे ना हिच्याच नावची मी आहे ना आता पुढे स्टेशन जाऊन कंप्लीट करतो काही ना माघारी येऊन माझी गच्ची धरली हां हां हे काय नख लागेल आहे तिने येऊन गच्ची धरली त्या काही 2-3 केस चौपाटले छातीवरले ते दाखवून देतो चला पहिले जातो मेडिकल करून घेतो विचारती ठोकूनच देतो केस चांगली परत पैसे मागं का मावाले मागं